नवी मुंबई महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण मोहीम अंतर्गत पावसाळ्यात नवी मुंबईमधील महामार्ग आणि मुख्य रस्ते विशेष मोहिमे अंतर्गत डीप क्लीन केलं जात आहे। याचाच एक भाग म्हणून आज ठाणे बेलापूर मार्गावर तसंच ऐरोली रेल्वे स्थानक परिसरात डीप क्लीन मोहीम राबवण्यात आली। या मोहिमे अंतर्गत ज्येष्ठ नागरिक, सफाई कर्मचारी आणि पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सहभाग घेतला। महाड ते किल्ले रायगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील लाडवली पुलाचं काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता बनवण्यात आला होता। मुसळधार पावसात हा पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने या परिसरात असणाऱ्या अनेक गावांचा संपर्क तुटला। याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी मिळून महाड प्रांत अधिकारी यांच्याकडे संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। मात्र थोड्या दिवसातच या पुलाचं काम पूर्ण होईल असं प्रांत अधिकाऱ्यांकडून आश्वासन देण्यात आलं। जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 63% मतदान झालं। या निवडणुकीत एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। रायगड जिल्ह्यात संध्याकाळपर्यंत 67.6% मतदान झाल्याची नोंद आहे। यामध्ये पुरुष संख्या 21,362 तर महिला संख्या 15,400 आहे। एकूण 36,362 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। 1 जुलै रोजी होणाऱ्या निकालात आता कोणाचा विजय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। खोपोली नगरपालिका हद्दीतील श्रीदर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित उषानगर ही बिल्डिंग भानवज काटरंग येथे नाल्याच्या अगदी लगत असून नाल्याच्या बाजूने इमारतीलगत असलेली संरक्षक भिंत जुलै 2023 रोजी कोसळल्याने इमारतीस आणि पर्यायाने नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झालाय। स्थानिक नागरिकांनी यानंतर खोपोली नगरपालिकेसोबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून ही भिंत बांधून देण्याची विनंती केली, परंतु विविध कारणं देत हे काम अद्यापही रखडलेलं आहे। यातून मार्ग न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी दिला आहे। खालापूर तालुक्यातील जांभरुंग, उंबरविरा, ठाकूरवाडी येथील आदिवासी बांधवांच्या जमिनी धरण बांधण्यासाठी पाटबंधारे विभागाने घेतले असून त्यांना त्यावेळी दिलेला मोबदला हा अतिशय तुटपुंजा होता। त्यांना आताच्या बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळावा यासाठी आदिवासी बांधवांनी वरदानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली खालापूर तहसीलवर मोर्चा काढून उपोषण सुरू केले। सरकारकडून मोबदला मिळत नाही तोपर्यंत उदरनिर्वाहासाठी 50,000 रुपये पोटगी द्यावी, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशा आदिवासी बांधवांच्या मागण्या आहेत। पदवीधर मतदारसंघासाठी मतदान झालं। लोकसभा निवडणुकीनंतर पदवीधरांची राज्यात महत्त्वाची निवडणूक होती, त्यामुळे यात कोणता पक्ष बाजी मारणार हे मतदानातून ठरणार आहे। या निवडणुकीत एकूण 5,513 मतदारांपैकी 3,981 पदवीधर मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजावला असून पेडमध्ये 72% मतदान झालंय। या निवडणुकीत महायुतीचे भाजप प्रणित उमेदवार निरंजन वसंत डावखरे आणि महाविकास आघाडीचे रमेश कीर यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे। या निवडणुकीदरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले। त्यानंतर 13 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय। चौक ते मोरबे धरणाला जोडणारा रस्ता आणि त्या परिसरातील गावात जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या दुर्दशेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं स्थानिक नागरिकांचं मत आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ते मोरबे धरण यांना जोडणारा रस्ता असून या मार्गावर चौक, नवीन वसाहत, नानिवलीवाडी, नमराचीवाडी, मोरबे धरणग्रस्त वसाहती, मोरबे धरण प्रकल्प कार्यालय आणि गेल्या वर्षी 19 जुलै 2023 रोजी इरसालवाडी दुर्घटना घडली त्या गावचे पुनर्वसन याच मार्गावर होत आहे। चौक, नवीन वसाहत येथे पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर मोठा पूल आहे। याच पुलाखालून सर्व वाहतूक होत असते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।